म्हणजे आज पंचपक्वान्न आहे असं म्हणता येईल. मग आजचा इंट्रो जरा वेगळा केलाय कारण की रोज तेच बघून बोर झाला आजचा. हे चेस्टचे ही लेग आहे. सरांनी ते 3 टॉपिक दिले ज्याच्यासाठी म्हणजे प्रिपरेशन करायची होती प्रेझेंटेशन ती. मग तेही सांगतो जेवण केल्यानंतर. तर आता दळण घेऊन चाललोय बघा. झालेले आमचे आता आरती पण झालेली आहे बघा. तर असं मांडले. मेथीची भाजी निसायलीस ना. हा मग निसायली मेथीची भाजी. मग आताच घेतले जस्ट म्हणजे किती अर्धा एक तास झाला असेल तर ताजी घेतली. भाजीवाला आलता दारात. मग आज मम्मीनं पूजा मांडलेली त्यामुळे मम्मीनं आज लई काय बनवलंय तर दाखवतो. मग चपात्या बनवल्या तर मेथीची भाजी आहे आणि याच्यात खीर आहे आणि ती डाळ आणि ते भात. म्हणजे आज पंचपक्वान्न आहे असं म्हणता येईल. मग आता जेवण करतो मग भेटतो आता सकाळी. मग चला आता गुड नाईट बाय. तर गुड मॉर्निंग आहे. तर तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले 5:30. मग जिमची तयारी पण झाली आहे म्हणजे फक्त आता जर्किंग घालून निघणार आहे. तर आजचा इंट्रो जरा वेगळा केला आहे कारण की रोज तेच बघून बोर झाला आजचा. जिम पार्टनरला पण नाही फोन केला. बघू काय म्हणते येणार आहे का नाही. आणि आज मोबाईल घेणार आहे कारण की फुल चार्जिंग आहे मोबाईलमध्ये. आणि बघू डेडलिफ्टची चॅलेंज केली तर दाखवणार नाहीतर मग दुसरं काही जे केलं ते दाखवतो. आता त्याला एकदा फोन लावतो बघतो काय म्हणतो. तर आता केलता जिम पार्टनरला फोन. त्याचं नाव खरं आदित्य म्हणतो. तर आदित्यला केलता फोन मग तो येणार आहे आज. दिस इज माय जिम. हा सेकंड पार्ट आहे. पलीकडे अर्ध आहे. ही चेस्टचे ही लेग आहे. तर आता जिम पण झालेलं चाललोय घरी. 8 वाजले तर आता घरी आलेलो आहे. आज नाही काढला शूट काही जास्त कारण की आज डेडलिफ्ट नाही ना काही नाही केलं जास्त नाही काय केलं त्यामुळं आज शूट नाही केला जिम मधला. आता मम्मी पण उठली आहे. रानू कुठे गेले? लय लवकर गेले आज शाळेत गेले. मग रानू लाडू खायला आहे बघा. लाडू तयारच ठेवला आहे. तर आता फायनली रेडी झाले. आज गाडी नाही नेते पप्पाला कामाला येते त्यामुळे आता रिक्षानं चालवलेली टाइम झालाय. त्याला मग बाय. आता फायनली कॉलेजवरून आलेलो आहे. आता भूक लागले जेवण करतो. आणि सरांनी ते 3 टॉपिक दिले ज्याच्यासाठी म्हणजे प्रिपरेशन करायची होती प्रेझेंटेशन ती. मग तेही सांगतो जेवण केल्यानंतर. आता मम्मी बसले मशीनवर रान मोबाईल टी व्ही बघायले आणि मम्मी मशीनवर बसले. सगळीकडे पसारा बघा. मग आता पहिल्यांदा जेवण करतो. तर आता जेवायला सोयाबीनची भाजी चपाती भात आणि डाळ आहे. आता मग टी व्ही बघत जेवण करतो. तर आता जेवण पण झालेलं आहे. आणि मी बोललेलं बघा इकॉनॉमिकच्या सरांनी असे 3 टॉपिक दिले तर मग ते दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा बघा. तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे इंडियन डेमोग्राफिक डिव्हिडंड अपॉर्च्युनिटी चॅलेंज. सेकंड आहे ट्रॅफिक वॉर आणि थर्ड आहे बँकिंग अ लाईफ लाईन फॉर फार्मर. मग या 3 टॉपिकमधून कोणता पण टॉपिक एक चूज करायचा. त्याच्यावर 7 मिनिटं फक्त बोलायचं. मी सांगायचं काय आहे ते प्रेझेंटेशन ते बनवून. मग आता बघतोय म्हणजे ते बोलले तर 3 तारखेपर्यंत तुमचं नाव घ्यायचं असलं तर. आता मग मी बोलते घे. मी मग मनात पण येईल घे म्हणून पण भीती वाटायला म्हणजे स्टेजवर जाऊन बोलायचं सगळ्यांसमोर जरा. तर आता या तिघांमधून विचार करतोय की म्हणजे आता तिसरा वाटतं टॉपिक येतो बँकिंग लाईफ लाईन ऑफ फार्मर. कारण की जरा सोपं पण आहे आणि मग त्याच्यावर बनवता पण येतं आणि त्याच्याबद्दल जराशी माहिती आहे. मग त्याच्यावर प्रेझेंटेशन बनवणार आहे आणि त्याच्यावर बोलणार आहे. तर आता वाजलेत 5. आता मम्मीने चहा बनवायला सांगितलंय तर आता बनवतो चहा. मग आज लय शांत वाटायला. पप्पा पण नाही त्या घरी त्यामुळे. आणि मम्मी अजून मशीनवरच बसली आहे हे बघा. आणि रानू इकडे अभ्यास करायले. सगळं तिथं लिहिलेलं आहे ते तिथं पेस्ट करते वहीवर. काहीच मनानं घेत नाही सगळं कॉपी पेस्ट करते. तर आता मम्मी दळण करायली आहे. आता हे दळण ठेवायला जायचं आहे. तर आता दळण घेऊन चाललोय हे बघा. तर आता आलोय दळण ठेवून. अर्धा तास लागेल बोलली दळण करायला. लगेच तिथं जवळ आहे किती 5 मिनिटं पण लागत नाही तर जाऊन यायला. तर आता मला इथलं सगळं आवरायला सांगितलं. सगळं इथं पसारा करून ठेवला. आता राऊंडला तिकडचं सांगितलेलं तिकडचं राऊंड आवरलंय. आता मला इकडचं आवरायचं आहे. तर सगळं आवरून झालेलं आहे. मग राननं पण तिकडचं आवरलेलं आहे आणि मम्मीनं भांडे धुवलेले. म्हणजे सगळ्यांना काय ना काय काम दिलं. तर मला हॉल साफ करायला दिलं, रानला किचन दिलं, मम्मीनं काय भांडे घासायला घेतलेले सगळं काम दिलं. पण मला का दिलं की
आता जाऊन दळण आणलेलं आहे आणि पप्पाला फोन केला तर मम्मीनं. मग पप्पा म्हणले की 10 वाजता यायला, म्हणजे आज उशीर होणार आहे यायला जरा. तर आता दुकानला गेलो तर दुकानावरून अंडे आणले, तर मग आज अंडा करी बनवणार आहे मम्मी. आणि उशिरा येणार आहे तर म्हणल्यावर जागा राहावं लागणार आहे 10 वाजेपर्यंत आज. म्हणजे बघू आता, मी जर राहिलं तर चांगलं आहे, नाहीतर मग मम्मी राहीन जागी. मग सकाळी लवकर 5 वाजता उठावं लागतं त्यामुळे. आता मम्मी लागल्या स्वयंपाकाला. मग आजचा ब्लॉग इथं संपवतो, कारण की आता अपलोड पण करायचा, एडिट पण करायचा व्हिडिओ. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. मग चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.